मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। लातूरात 17 लाखाचा गुटखा वाहनासह जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। लातूर शहरातील बसवेश्वर चौकामध्ये एका वाहनातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करण्यासाठी वाहनातून घेऊन जात होते। याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांना माहिती झाल्यावरून त्यांनी आपल्या पथकाने 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर चौकात सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली। यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा, सुगंधित पान मसाला असा एकूण 11,42,872 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला, तंबाखू मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी असा 17,42,872 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। विवेकानंद पोलीस ठाण्यात उमर इस्माईल शेख, शेख अफ्ताब महतूब, खोरीगल्ली लातूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद हे करत आहेत। ही कामगिरी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, त्यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, पोलीस अंमलदार राहुल सोलकांबळे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, मनोज खोशे, राहुल कांबळे यांनी पार पाडली आहे। मनोकामना न्यूज ही वेगळ्या आणि स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे। बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।